नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस शेड्यूल 2 जी की 1 जानेवारी मध्ये आली होती, आता दुसरी शेड्यूल 2 आलेली. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो? तुम्ही म्हणाल अरे बाबा अगोदर फॉर्म सुटू दे, नंतर मेरिट लिस्ट लागू दे, नंतर कट ऑफ सांग. बरोबर की नाही? अगदी बरोबर आहे, परंतु कट ऑफ अंदाजे याच्यासाठी सांगतोय, या कट ऑफ तुमचं सिलेक्शन ठरवणार आहे. परंतु त्यासाठी कुठल्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे, कुठल्या जागा असणार आहेत आणि किती टक्केवाल्यांना, म्हणजे तुमचे टक्के बघून तुमचं पहिल्या मेरिट लिस्ट, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा जेवढ्या काही मेरिट लिस्ट येईल त्यापैकी कुठल्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं चान्स लागेल, म्हणजे सिलेक्शन होण्याचा चान्स ठरेल. त्यासाठी अंदाजित शेड्यूल 1 जी की जानेवारी मध्ये पब्लिश झालेलं, त्या 28,000 प्लस जागेसाठी त्याचा अंदाज घेऊन सेकंड शेड्यूल भरतीमध्ये सॉरी किती कट ऑफ जाऊ शकतो ते सांगणार आहे. म्हणून जस्ट 2 मिनिटं वेळ द्या तुमच्या स्वतःच्या अनालिसिस साठी आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन कुठल्या लिस्ट मध्ये होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी तुमचे नेमकं पर्सेंटेज किती आहेत आणि कॅटेगरी कुठली आहे ते फक्त कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचे, तर म्हणजे आपल्याला त्यानुसार अंदाज लावता येईल किंवा लावण्यास मदत होईल. चला पॉइंट वर येऊया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी ओपन ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी, एससी, एसटी सगळ्या कॅटेगरींना समान संधी असणार आहे. जागा जरी कॅटेगरीनुसार कमी जास्त असल्या तरी त्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला कळेलच. ठीक आहे, आता ओपन कॅटेगरी मध्ये जर असाल तर पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये, लक्षात घ्या, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये जवळपास 92 प्लसच कट ऑफ लागेल. लक्षात घ्या, म्हणजे 90 प्लस तर फिक्सच आहे, परंतु जो अनालिसिस आहे, जो डाटा आहे आणि जो पूर्वीचा आपल्याला अनुभव आहे त्यानुसार असलेली स्पर्धा आणि येणारे फॉर्म याची संख्या लक्षात घेता ओपन कॅटेगरीला फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये साधारणपणे 90 प्लस म्हणजे 92 ते 97 पर्यंत पहिल्या मेरिट लिस्टला महाराष्ट्र सर्कलला कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. आणि हा परत एकदा सांगतो मित्रांनो, हा फक्त अंदाज आहे. याच्यासाठी अंदाज तुम्हाला सांगत आहे की तुमचे पर्सेंटेज नुसार तुम्हाला कुठल्या ठिकाणी फॉर्म भरावा याचा थोडक्यामध्ये अंदाज लागेल. म्हणजे तुमचे 90 प्लस जरी नसले, 85 जरी असले तरी तुमचं सिलेक्शन होणार. पण त्यापूर्वी काळजी काय घ्यावी लागणार आहे, तसा रेफरन्स किंवा तसा प्रेफरन्सेस तुम्हाला चॉईस करावे लागणार आहेत. ही स्ट्रॅटेजी तर तुम्ही इथे वापरली तरच तुमचं सिलेक्शन चान्स कमी टक्के असून सुद्धा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पॉइंट नंबर 2 याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचं झालं. पहिला मेरिट लिस्टचा कट ऑफ 92 ते 97 च्या रेंज मध्ये ऍव्हरेज जाऊ शकतो. जशीच सेकंड, थर्ड आणि फोर्थ मेरिट लिस्ट येईल किंवा 5वी जेवढ्या काय पब्लिश होतील त्याच्यामध्ये सेम या ठिकाणी थोडा कट ऑफ ड्रॉप होईल. 95-96 पर्यंत सेकंडला, थर्ड, फोर्थला, म्हणजे ओपनचा कट ऑफ अराउंड 90 पर्यंत लोएस्ट फार तर फार येईल किंवा 91-92 लोएस्ट कट ऑफ होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यात कॉम्पिटिशन कुठल्या कॅटेगरीत असेल तर ती ओपन कॅटेगरी मध्ये असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता हे झालं ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांचं. आपल्या जर काही आपले विद्यार्थी ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी मध्ये असाल तर लक्षात घ्या, इथे पीडब्ल्यूडी वाल्यांचा एक चान्स आहे. त्यांना ओपन आणि म्हणजे सगळ्या कॅटेगरीपेक्षा कट ऑफ डायरेक्ट 10 ते 15% फरक असतो. लक्षात घ्या, 10 ते 15% म्हणजे टक्क्यामध्ये नाही सांगत, पण ऍव्हरेज जो आपण काढत असतो त्यानुसार तुम्हाला सांगतो. ठीक, ओबीसी वाल्यांचं आणि ओपन वाल्याचं जवळपास सेमच असतं, 19-20 कट ऑफ असतो. याच्या अगोदरच्या भरतीत सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर 90 ते 96 पर्यंत. लक्षात घ्या, इथं 97 आपण म्हटलं आणि इथं 96. आता तुम्ही म्हणाल इथं 98 सुद्धा होऊ शकतो ओबीसीचं. ठीक आहे, पण याला मॅटर करेल तुमचे प्रेफरन्स ग्रामीण भागात भरलाय की शहरी भागात आणि तुमचं कॅटेगरी कुठली आहे. ठीक आहे, त्यानुसार या ठिकाणी होईल. सो 90 म्हणजे ओपन आणि ओबीसीचा 19-20चाच कट ऑफ राहील, फरक त्याच्यामध्ये. ईडब्ल्यूएस जर पाहायचं झालं तर या ठिकाणी 90 ते 96. परत इथं एकने आपण का कमी घेतलाय, ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या ज्या 3 कॅटेगरी आहेत, लक्षात घ्या, 3 कॅटेगरीचा कट ऑफ पहिल्या मेरिट लिस्टला एकदम कट टू कट असतो आणि 19-20चाच फरक असतो. म्हणजे जर ओपनला 98 हायस्ट लागलं तर ओबीसीला 97 पर्यंत चान्सेस आहेत. ठीक आहे, तेच ईडब्ल्यूएस ला 96. म्हणजे एक-एकचा टॉलरन्स किंवा एक-एकचा फरक आपण काही ते कन्सिडर केलाय, कारण की ह्या 3 कॅटेगरीमध्ये असं काही विशेष नाही की त्यांना कट ऑफ डायरेक्ट ड्रॉप होईल किंवा जमीन आसमानाचा फरक याच्यामध्ये असू शकतो. सो हे जे 3 कॅटेगरी मधले जे काही आपले विद्यार्थी असणार आहेत
पहिल्या मेरिट लिस्टला कट ऑफ हाय जाण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्ही प्रेफरन्सेस योग्य पद्धतीने निवडा. आणखी कोणाला कळत नसेल एक्झॅक्ट प्रेफरन्स कुठं निवडायचा, तर फॉर्मची डेट जवळ आल्याच्या नंतर आपण लाईव्ह येणार आहे आणि सगळं योग्य मार्गदर्शन करणार आहे. तसं त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण असे अपडेट्स तुमच्यापर्यंत मिस होता कामा नाही आणि पोहोचण्यास मदत होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे SC आणि ST कॅटेगरी. आता SC ST कॅटेगरी बद्दल बोलायचं झालं तर खूप जणांचा असा संभ्रम आहे की SC ST कॅटेगरीला डायरेक्ट कट ऑफ खूप जास्त कमी होतो. लक्षात घ्या, SC आणि ST कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरीमध्ये सुद्धा आता प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. म्हणून याचा सुद्धा 90+ कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे. नवे 90+ जाणार पहिल्या मेरिट लिस्टला तरी सुद्धा. ओके. त्याच्यामुळे ओपन OBC EWS सेम कट ऑफ असेल, 19-20 फरक असेल. SC ST सुद्धा सेम असेल, 19-20चा फरक असेल. पहिल्या मेरिट लिस्टचं बोलत आहे. त्याच्यानंतर PWD. आता जे काही विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचा कट ऑफ डायरेक्ट जर ओपनचा 98 लागला पहिल्या मेरिट लिस्टचा, तर PWDचा कट ऑफ डायरेक्ट 85 लागेल. म्हणजे इथं डायरेक्ट 10 ते 15% फरक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तुम्ही म्हणाल इतकी तफावत का, मग बाकीच्या कॅटेगरीमध्ये इतकी तफावत का येत नाही, तर लक्षात घ्या PWD कॅटेगरीला खूप सारी वयाची सुद्धा सवलत आहे ओपन OBC ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरीज. आणि त्यांचा रिझर्वेशनचा सुद्धा थोडक्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी त्या ठिकाणी फायदा होतो. आणि कॉम्पिटिशन कमी, तसेच फॉर्मची संख्या सुद्धा कॉम्पिटिटर कमी असतात याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून तो एक फायदा होतो आणि कट ऑफ इथे डायरेक्ट ड्रॉप होतो किंवा डाऊन होतो थोडक्यामध्ये as compared to other categories including all open OBC EWS SC ST. ओके. सो तुम्हाला या गोष्टींची दक्षता घ्यायची आहे. म्हणून PWD वाल्यांनी सुद्धा ज्यांचे 75+ आहेत तर त्यांना या शेड्यूल 2 भरतीमध्ये पोस्ट ऑफिसच्या नक्कीच दाट चान्सेस असणार आहेत. ठीक आहे. मग आता ओव्हरव्ह्यू समरी जर पाहायची झाली तर तुमचे 95+ जर पर्सेंटेज असतील इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी, तर बेस्ट चान्स आहे तुमचा पोस्ट ऑफिसच्या शेड्यूल 2 भरतीमध्ये सिलेक्ट होण्याचा. ठीक आहे. नेक्स्ट 92 ते 95 जर असेल तर गुड चान्स असेल तुमचा या ठिकाणी. बट डिव्हिजनल प्रेफरन्स कुठे दिलाय ही गोष्ट किंवा ती एक कंडिशन त्या ठिकाणी तुम्हाला फॉलो करावी लागेल. नेक्स्ट आहे 88 ते 92% ह्या रेंज मधल्या विद्यार्थ्यांनी जर पाहायचं झालं स्पर्धा व कॅटेगरीवर फरक पडणार. म्हणजे स्पर्धा किती आहे, कॉम्पिटिटर एका विद्यार्थ्याला किती कॉम्पिटिशन विद्यार्थी असणार आहे. जसं एक फॉर्म एक जागा आहे त्यासाठी 10 कॉम्पिटिटर्स येतात की 20 येतात की 30 येतात त्याच्यावरती डिपेंड असेल. परंतु चान्सेस याच्यामध्ये सुद्धा चांगले आहेत. जवळपास 90+ चान्सेस आहेत 88 ते 92 ज्यांना पर्सेंटेज त्यांना सिलेक्शन होण्याचे. सो इथे लास्ट आहे 85 ते 88. आता डायरेक्ट 80-90च्या रेंजमध्ये कट ऑफ आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या मेरिट लिस्टला थोडंसं सिलेक्शन होण्यामध्ये थोडंसं टफ जाऊ शकतं. म्हणजे 80 ते 90 जे विद्यार्थी आहेत पर्सेंटेज मध्ये त्यांना पहिल्या मेरिट लिस्टमध्ये चान्स थोडासा कमी असू शकतो. कारण पहिल्या मेरिट लिस्टला कट ऑफ सिरियसली सांगायचं झालं मित्रांनो तर हाय जात असतो. आणि त्याच्यामध्ये ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत आणि योग्य प्रेफरन्स दिलेला आहे, ह्या दोनच गोष्टी ज्यांनी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत आणि कॅटेगरीचा पूर्ण फायदा घेतलेला आहे त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिल्या मेरिट लिस्टमध्ये चान्स असणार आहे. आणि हे प्रॅक्टिकल आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जगामध्ये तुम्ही गुगल करा, युट्यूब करा, टेलिग्राम करा किंवा सोशल मीडिया करा, जेवढे काही सोशल प्लॅटफॉर्म असतील किंवा मागचा डेटाबेस अनालिसिस असेल तुम्ही ते एकदा व्हेरीफाय करा किंवा क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्हाला हाच कोणी पण अंदाज सांगेल. आणि आपण त्यांचा पाहून नाही तर आपण ह्या फील्डमध्ये बऱ्याच दिवसापासून काम करतो. विद्यार्थ्यांना सिलेक्ट होण्यापासून त्यांची जॉईनिंग होईपर्यंत आपण हेल्प केलेले आहे. त्याचा अभिमान आहे. तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालं आहे. सो ह्या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांनी एवढे पर्सेंटेज प्रेफरन्स आणि बाकीच्या गोष्टी व्यवस्थित हँडल करायच्या आहेत. त्यानुसार तुमचं पुढे सिलेक्शन चान्स आणखी वाढणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तसं डे बाय डे आपण इच अँड एव्हरी डे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. म्हणून परत एकदा सर्वांना विनंती करतो, चॅनलवर खरंच जर नवीन असाल ना नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप सारा फायदा तुमचाच होणार आहे मित्रांनो. सो तुमचे काही डाऊट प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.